पंचांकडून सामन्याला सुरुवात होते आणि पहिलं षटक घेऊन येतोय तो इम्रोज. मागील सामन्यात अतिशय भेदक गोलंदाजी केली होती तोच इम्रोज यावेळी पुनश्च एकदा गोलंदाजीच्या मार्गावर वैयक्तिक असं पहिलं संघासाठीचं पहिलं षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू थोडासा गुडलेन पद्धतीचा चेंडू डाव्या यष्टीवर असलेला हलक्याच हाताने खेळून काढला तो फलंदाज यतीन याने आणि वैयक्तिक आणि संघाच्या धावसंख्येचं खातं उघडलं. एकेरी धावेने धावसंख्या झाली 1. आणि स्ट्राइक भेटते तो अतिशय नावाजलेला असा खेळाडू पिंटू पारचा आणि त्याचा स्टान्स तुम्ही बघू शकता. सर्व यष्ट्यांच्या पुढे जाऊन क्रीजमध्ये डीप उभा राहून खेळण्यात अतिशय माहिर असलेला हा खेळाडू पहिला चेंडू खेळतोय तो इम्रोज याचा. यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात न आलेला चेंडू निर्धावरित यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय आणि संघाची धावसंख्या आहे ती 2 चेंडू अखेरीस 1. तर खरोखरच जे वैविध्य आलंय तंत्रज्ञानामध्ये खेळण्यामध्ये ते आपण इथे बघू शकता. जसं जसं क्रिकेट बदलत गेलं तसं तसं ते खेळण्याचं कौशल्य सुद्धा खेळाडूंनी विकसित केलंय आणि त्याचाच प्रत्यय देतोय तो पिंटू पारचा. अतिशय नावाजलेला असा खेळाडू. एक धाव घोषितच्या रूपाने मिळते. पाण्याची व्यवस्था करायची. ओके. तर 3 चेंडू अखेरीस धावसंख्या झाली ती 2 आणि पिंटू पारचा याने वैयक्तिक एका धावेने धावसंख्येचं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या ती 2. तर इम्रोज गोलंदाजीच्या मार्गावर 30-35 पावलांचा रनअप. राईट ओव्हर द विकेट मारा करताना तिसरा चेंडू माफ करा षटकातील चौथा चेंडू मात्र यावेळी पिंटू याने खरपूस असा समाचार घेतलाय. फुलर लेनचा चेंडू परफेक्ट बॅटच्या पट्ट्यात येतोय आणि त्याचा यथोचित समाचार घेतलाय तो पिंटू पारचा याने आणि 6 धावा आपल्या धावसंख्येत जोडल्यात. संघाची धावसंख्या झाली ती 8 आणि मी ज्याप्रमाणे उल्लेख केला त्याचप्रमाणे खरोखरच अतिशय आक्रमक असा फलंदाज पिंटू पारचा आपल्या नावाला आपल्या लौकिकाला साजेशी अशी कामगिरी करताना सुरुवात करताना षटकाच्या 4थ्या चेंडूवर एक उत्तुंग असा षटकार मारतोय. एकूण धावसंख्या होते 8. इम्रोजाचा पुढचा चेंडू यावेळी मात्र थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. गुडलेंथवर पडला चेंडू बॅटची कड न घेता बाईकच्या रूपाने यावेळी 1 धाव मिळते. अवांतर धावेत भर होते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 5 चेंडू अखेरीस 9 धावा. तर इम्रोज ज्याने मागील सामन्यात खरोखरच अतिशय सुरेख कामगिरी केली होती तोच इम्रोज यावेळी पुनश्च एकदा गोलंदाजीसाठी येतोय. मागील सामन्यात ज्याने 2 षटकं टाकली होती आणि एकूण धावा दिल्या होत्या फक्त 13 आणि 2 गडी बाद केले होते तोच इम्रोज खरोखरच अतिशय सुरेख असा गोलंदाज यावेळी पिंटू पारच्यासाठी. षटकातील शेवटचा चेंडू यावेळी मात्र फुलटॉस असलेला हा चेंडू जोरदार फटका लगावण्याचा केलेला प्रयत्न मात्र थोडंसं अपयशी ठरतोय. चेंडू बॅटची कड घेऊन जातोय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. तिथे 1 धाव धावून मिळते. धावसंख्येत एका धावेची भर होते आणि धावसंख्या होते 10. तर पिंटू पारचा कुठेतरी थोडासा निराश दिसतोय. या चेंडूवर त्याला मोठा फटका मारण्याचा त्याने खरं तर प्रयत्न केला होता मात्र त्यात त्याला पूर्ण यश येत नाहीये. 1 धाव फक्त मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागते. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झाली बिनबाद 10. तर वैयक्तिक असं पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो परत. युनायटेड चषक 2016 मधील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या दिवसातील पहिला उपउपांत्य फेरीचा सामना सुरू आहे तो म्हणजे उमर 11 विरुद्ध बुवा 11 शिरवणे. दरम्यान पिंटू पारचा याच्या बॅटमधून निघालेला अजून एक खणखणीत असा फटका. पुन्हा एकदा एक षटकार. गतीमध्ये कुठेतरी थोडंसं वैविध्य आणण्याच्या नादात थोडासा गोलंदाज चुकतोय
अतिशय हळुवार पद्धतीने चेंडू जातोय पिंटू पारच्या, त्याला सहज ओळखतोय आणि एक खणखणीत असा षटकार स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वरून 6 धावा, एकूण धावसंख्येत भर, धावसंख्या झाली 16. मागील सामन्यात पिंटू पारच्या उपस्थित नव्हता, मात्र या सामन्यात 2 खणखणीत षटकारानंतर हा तिसरा षटकार मारतोय आणि आपल्या खेळाची चुणूक दाखवतोय या युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशनच्या सेक्टर 10च्या मैदानावर. खरोखरच अतिशय नावाजलेला असा खेळाडू, आपल्या संघासाठी अतिशय आक्रमक अशी कामगिरी करताना अतिशय सुंदर अशी सुरुवात त्याने आपल्या संघासाठी करून दिली. अतिशय सावध आणि आक्रमक अशी सुरुवात आपण बोलू शकतो, ती म्हणजे यावेळी उमर 11 संघाची, कारण एक षटक 2 चेंडूनंतर धावसंख्या झाली ती 22. दरम्यान पुढचा चेंडू पुनश्च एकदा गतीमध्ये परिवर्तन, मात्र यावेळी डाव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू जातोय. अवांतरच्या रूपाने धाव मिळते, त्याचबरोबर बाईकच्या रूपाने अतिरिक्त एक धाव मिळते, एकूण 2 धावा मिळतात. धावसंख्या होते ती 24 आणि गोलंदाज कुठेतरी यावेळी मात्र दबावाखाली येतोय पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार मारल्यामुळे. तिसरा चेंडू पुनश्च एकदा जोरदार फटका मारण्याचा केलेला प्रयत्न, मात्र त्यात यावेळी अपयशी ठरतोय तो पिंटू पारच्या. षटकारांची हॅट्रिक यावेळी होऊ शकत नाहीये. 2 षटके 3 चेंडूनंतर धावसंख्या झाली आहे ती 24 आणि पहिल्या 2 चेंडूंसाठी 14 धावा मोजलेत त्या भरत याने. दरम्यान पुढचा चेंडू यावेळी थोडं अपेक्षेपेक्षा कमी उसळी मिळालेला, डाव्या यष्टीच्या बाहेर असलेला चेंडू. पुन्हा एकदा अवांतर धाव, धावसंख्येत भर, धावसंख्या होते 25. एक षटक आणि 3 चेंडूनंतर धावसंख्या झाली 25 आणि पुनश्च एकदा एक अवांतर धाव. गोलंदाजीचं नियंत्रण कुठेतरी हरवून बसलाय तो गोलंदाज भरत. मागील सामन्यात सुद्धा थोडंसं महागडं षटक ठरलं होतं, महागडी गोलंदाजी ठरली होती भरत याची. तोच भरत यावेळी पहिल्याच 2 चेंडूंवर षटकार लगावल्यानंतर कुठेतरी दबावात. पुढचा चेंडू यावेळी मात्र चांगलं कमबॅक. फलंदाज पिंटू पारच्या काही चेंडूला ओळखू शकलेला नाहीये. मोठा फटका मारण्याचा खरं तर प्रयत्न केला होता, पूर्णपणे चकतोय. निर्धावरित्या चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. धावसंख्या होती तीच म्हणजे 26. यावेळी पुनश्च एकदा जोरदार फटका मारण्याचा केलेला प्रयत्न, एक धाव अतिरिक्तच्या रूपाने मिळते. धावसंख्येत एका धावेची भर होते, धावसंख्या होते 27. एक षटक आणि 5 चेंडूनंतर धावसंख्या झाली आहे ती 27. पिंटू पारच्या खेळपट्टीवर जोरदार फटका मारण्याचा केलेला प्रयत्न, हेलिकॉप्टर पद्धतीचा हा शॉट, मात्र थोडासा मिस टाइम होतोय. त्यावर कोणत्याही प्रकारे धाव मिळत नाहीये. निर्धावरित्या हे षटक संपतंय आणि भरत थोडासा का होईना सुटकेचा निश्वास टाकतोय, कारण पहिल्या 2 चेंडूंवर खरं तर अतिशय खराब कामगिरी झाली होती. 2 षटकार लगावले होते ते पिंटू पारच्या याने. त्यानंतर मात्र कुठे ना कुठे एक चांगलंच कमबॅक म्हणता येईल, कारण पुढच्या 4 चेंडूमध्ये फक्त 5 धावा दिल्यात, तरी पण षटक मात्र महागडं ठरत आहे, कारण एकूण षटकामध्ये 17 धावा दिल्यात त्या भरत याने. आणि मी ज्याप्रमाणे उल्लेख करत होतो की जसं जसं क्रिकेट बदलत गेलं, खेळ बदलत गेला, तसं तसं तो खेळण्याची पद्धत, तंत्रज्ञान, कौशल्यसुद्धा बदलत गेलंय आणि त्याचाच प्रत्यय म्हणजे पिंटू पारच्या अतिशय आगळा वेगळा असा स्टान्स, मोठे फटके खेळण्यासाठी पूर्ववत असा स्टान्स घेऊन खेळपट्टीत क्रीजमध्ये अतिशय डीप खोलवर उभा असतो तो पिंटू पारच्या. आणि यापुढच्या समालोचनासाठी मी आमंत्रित करतोय अतिशय अनुभवी आणि ज्येष्ठ असे समालोचक चंद्रकांत शेटे यांना. धन्यवाद. थोड्याशा वेळानंतर चंद्रकांत शेट्टे समालोचन करतील. दरम्यान इम्रोज पुढचा चेंडू पुनश्च एकदा गोलंदाजीचा भार सांभाळला तो इम्रोज याने. अतिशय जलद गतीने मारा करत असलेला गोलंदाज, थोडंसं मिस फील्ड होते ती इरफान शेख याच्याकडून आणि त्याचा फायदा होतोय तो उमर 11 संघाला. संघाच्या धावसंख्येत 4 धावांची भर होते, धावसंख्या होते ती 31. पिंटू याने मारलेला सुंदर असा फटका लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने, माफ करा, यतीन याने मारलेला सुंदर असा फटका लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने गेला. क्षेत्ररक्षक इम्रान अडवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र आउटफील्डमुळे 4 धावा. दरम्यान पुढचा चेंडू यावेळी मात्र अतिशय सुंदर असा अतिशय जलद गतीने टाकलेला हा चेंडू. फलंदाज यतीन जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, पूर्णपणे चकतोय चेंडू, अंगाला लागतोय आणि घोषितच्या रूपाने 1 धाव मिळते. धावसंख्येत एका धावेची भर होते, धावसंख्या होते 32. 2 षटके 2 चेंडूनंतर धावसंख्या झाली 32.
तर यतीन वैयक्तिक अशा 6 धावसंख्येवर खेळतोय. गोलंदाज इम्रोज याचा पुढचा चेंडू, चेंडू बॅटची कड घेऊन हवेत जातोय, मात्र डिक्लेअर रेषेच्या मर्यादा रेषेच्या पलीकडे एक धाव घोषितच्या रूपाने. धावसंख्या एका धावेची भर, धावसंख्या झाली 33. तर राबोडीचा हा गोलंदाज अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. आपला संघ बुवा 11 साठी जवळजवळ 35-36 पावलांचा रन पंचांच्या डावीकडून राईट ओव्हर द विकेट मारा करतोय अतिशय जलद गतीने. मात्र तेवढंच सुंदररित्या त्याचं चेंडूवर नियंत्रण सुद्धा आहे, म्हणजे चेंडूची दिशा आणि टप्पा याचं जे संमिश्रण तो वापरतोय खरोखरच अतिशय सुंदर. रन पुढचा चेंडू, यावेळी मात्र अतिशय खराब असा चेंडू, आखूट टप्पाचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कुठे ना कुठे थोडासा तो कमी वेगात गेला आणि तेच अचूक हेरलं ते फलंदाज यतीनाने आणि एक खणखणीत असा षटकार लगावला. चेंडू द्यायचा आहे पंचांकडे, एक्स्ट्रा चेंडू द्यायचे आहेत युनायटेड स्पोर्ट्स. पंचांकडे एक्स्ट्रा चेंडू नाहीयेत, तरी खणखणीत असा षटकार यतीन याच्याकडून. चेंडू द्यायचा आहे, 2-3 एक्स्ट्रा चेंडू पंचांकडे देऊन ठेवायचे आहेत युनायटेड स्पोर्ट्स. दरम्यान धावसंख्येत 6 धावांची भर होते, धावसंख्या होते 39. आणि यतीन सुद्धा आपल्या बॅटिंगमध्ये आता आपल्या फलंदाजीचा गिअर बदलतोय, स्पीड चेंज करतोय आणि खरोखरच सुंदर षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करते ही सलामीची जोडी. ती म्हणजे पिंटू पारचा आणि यतीन पाटील. संघासाठी एकूण 39 धावा जमवल्या आहेत, बिनबाद 39. दरम्यान पुढचा चेंडू, यावेळी मात्र फुलर लेनचा चेंडू, जोरदार फटका मारण्याचा केलेला प्रयत्न पूर्णपणे फसतोय. चेंडू सुरक्षितरित्या यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसवतोय आणि 2 षटके 5 चेंडू नंतर सावध आणि आक्रमक अशी सुरुवात ती म्हणजे यतीन पाटील व पिंटू पारचा या जोडीने आपला संघ उमर 11 साठी करून दिलेत. एकूण धावा जमवल्यात त्या म्हणजे बिनबाद 39. एक चांगली भागीदारी आपल्या संघाला एक चांगली सुरुवात मिळवून दिली आहे. दरम्यान पुढचा चेंडू सुंदररित्या तटवलाय, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता, मात्र त्याला सुंदररित्या तेवढ्याच सहजतेने खेळून काढलं आणि त्यावर 2 धावा जमवल्या. तर यतीन पाटील याने खरोखरच चांगलं क्रिकेट, दर्जेदार असं क्रिकेट बघायला मिळालं या षटकामध्ये. ते म्हणजे यतीन पाटील आणि इम्रोज या दोन्ही खेळाडूंकडून, उमर 11 आणि बुवा 11 संघांकडून. दरम्यान 3 षटकं संपतायत आणि उमर 11 संघाने प्रथम फलंदाजी करताना धावा जमवल्यात त्या बिनबाद 41. म्हणजेच अतिशय चांगली आणि मजबूत अशी ही सुरुवात. आणि यापुढच्या समालोचनासाठी मी आमंत्रित करतो ते श्री चंद्रकांत शेटे यांना. धन्यवाद. धन्यवाद नितीन देसाईजी. 3 षटकं संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद धावसंख्या झालेली आहे ती 41 धावा धावफलकावर बिनबाद. ज्या खेळाडूची प्रतीक्षा शिरवण्यामध्ये झाली होती परंतु त्या ठिकाणी आला नव्हता आणि जो स्ट्राईकला फलंदाज आहे त्या फलंदाजाविषयी सांगतो. टेनिस क्रिकेटमध्ये 3 वेळा 6 चेंडूत 6 षटकार मारणारा फलंदाज भारतामध्ये केलेला रेकॉर्ड आहे, परंतु भारताबाहेर आखाती देशामध्ये म्हणजे कतारला जाऊन लगातार 8 षटकार मारणारा खेळाडू मॅन फ्रॉम घाटकोपर पिंटू पारचा जो फलंदाजीला सज्ज झालाय. एक आगळा वेगळा स्टान्स असणारा एकमेव खेळाडू महाराष्ट्र टेनिस क्रिकेटला पडलेलं कोडं पिंटू पारचा. आताचा चेंडू मात्र भावेश पवार टप्पा पडल्यानंतर थोडासा हळूवार पद्धतीने येतोय, थोडासा वळतोय, यष्टीरक्षकाचा शाहीचा वेध घेतोय. पिंटू पारजाचं या मॅच मधील आगमन आणि पिंटू पारजाच्या विषयी सांगायचं झालं तर 3 षटकार या खेळीमध्ये सजवलेत. संपूर्ण टेनिस क्रिकेटला पडलेलं कोड आहे, कारण एकमेव फलंदाज 3ही स्टंप आपले दाखवतो गोलंदाजांना. पुढचा चेंडू व्हाईट बॉल या ठिकाणी +1 धाव बाईच्या स्वरूपातील अशा 2 धावा या ठिकाणी मिळतील. धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचते. मोठ्या धावसंख्या 43 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने उमर 11 अंधेरी जाताना पाहायला मिळतोय. भावेश पवार गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम अधिक वेगाने टाकलेला हा चेंडू यष्टा उद्ध्वस्त करून गेला पिंटू पारजाच्या. भावेशने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर पिंटूला माघारी परतवलंय. पिंटू पारचा बाद.
या ठिकाणी पिंटू पारच्या बाद होतोय, ज्या 3 षटकार पिंटू पारच्याने जरूर खेळले. बुवा 11 शिरवणे संघाला मिळालं हे यश आणि 21 धावांवर माघारी परततोय तो पिंटू पारच्या. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात अशरफ मैदानात जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर असं क्रिकेटचं आयोजन ममित चौगुले युवा प्रतिष्ठान आणि युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अशरफ फलंदाजीसाठी आणि सकाळपासून मात्र विजय चौगुले साहेब नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते या क्रिकेट सामन्यांचा आस्वाद घेताना दिसत आहे. लाजवाब क्रिकेटचं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सुरेशजी राणा साहेबांच्या माध्यमातून ममित चौगुले युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. चप्पा प्रेक्षकमय होताना पाहायला मिळतो मैदानातील, कारण आज शनिवारचा दिवस आहे तरी आणि उद्याच्या रविवारच्या दिवशी या ठिकाणी आणखी गर्दी होताना पाहायला मिळेल. माझ्या बरोबरीने मात्र विघ्नेशजी मडवी हे देखील या ठिकाणी समालोचन करतायत. त्याचबरोबर कुणालजी दाते समालोचन यांचं आपण ऐकतोय, तसेच संतोषजी म्हात्रे यांचं देखील समालोचन या ठिकाणी ऐकतोय. तर पाहूया, मला देखील संधी तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून दिल्याबद्दल. समोर तर पुढचा चेंडू धाव अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 5 षटकांचा असणारा हा सामना. पाहूया, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा भावेश शेलारच्या या षटकामध्ये कमबॅक करतोय तो उमर 11 तर बुवा 11. पुढचा चेंडू अधिक वेगवान पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. एक धाव बाईच्या स्वरूपात घोषित करतात पंच करुणाकरण कोटियन. खूप मोठा अनुभव आहे क्रिकेटचा. या पंचांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सुशांत मांजरेकर आणि करुणाकरण कोटियन चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळले आणि आता मात्र पंचांची कामगिरी करताना पाहायला मिळतात. पुढे टॉस पद्धतीचा चेंडू बॅटच्या मधोमध काही येऊ शकत नाही. या पॉईंटच्या दिशेला चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. उबेद खान मुन्ना चेंडूवर येणार, तोपर्यंत मात्र दुसरी धाव पूर्ण केली जाते. याला व्यावसायिक क्रिकेट म्हटलं जातं. तुम्हाला संधी मिळाली तर तिचं सोनं होणं गरजेचं आहे. धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. भावेश पवार गोलंदाजीसाठी सज्ज होईल. दुसऱ्या बाजूला यतीन पाटील फलंदाजी करतोय. गणेश गल्लीचा हा खेळाडू आजचा दिवस गाजवतोय. सकाळचं सत्र गाजवलं. 4 षटकार मात्र त्याच्या खेळीमध्ये पाहायला मिळाले 31 धावांच्या. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. ही खासियत आहे भावेश पवारची, वेगवेगळ्या शैलीने गोलंदाजी करण्याचं प्रचंड कसब आणि किरण मेहर यांच्या चेहऱ्यावर कुठेतरी थोडंसं हास्य खुलताना पाहायला मिळतंय, कारण कमबॅक होतं या षटकामध्ये. कारण षटकं संपलेली आहेत ती 4 आणि धावा झालेल्या आहेत त्या 48 धाव फलकावर झालेल्या आहेत. तर ਮੈਨੂੰ ਜਿਵੇਂ ਅੰਬਰਾਂ ਦੀ ਕੋਈ ਨਾ ਮਿੱਠੀਆਂ ਗੱਲਾਂ ਕਰੇ ਕੁੜੀ ਨਮਕੀਨ ਪਤਲਾ ਝਲਕ ਤੇਰਾ ਲੱਕ ਨੂੰ ਸੰਭਾਲ. डोंबिवली वर्सेस किरण 11 शिरवणे या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचंय. पाहूया अंतिम षटक कुठपर्यंत मजल मारली जाते. यतीन पाटील, आजचा दिवस मात्र यतीन पाटीलने गाजवला आहे. गणेश गल्ली या संघाच्या माध्यमातून क्रिकेटला सुरुवात. गणेश गल्ली म्हणजे ज्या ठिकाणी मात्र खूप मोठा गणेशोत्सव हिंदुस्थानातील साजरा केला जातो त्या ठिकाणचा हा खेळाडू. गणेश गल्ली म्हटलं की पहिली 1 लाखाची आरके ट्रॉफी ज्या संघाने जिंकली त्या ठिकाणचा हा असणारा हा खेळाडू यतीन पाटील. ऑप्टमच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल +1 बाईची अशा 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि धावांचं अर्धशतक पूर्ण झालंय उमर 11 संघाचं. 50 धावा धाव फलकावर लगावल्या जात आहेत उमर 11 अंधेरी संघाच्या माध्यमातून. बुवा 11 शिरवणे संघासाठी ज्या विरुद्ध चालू असणारा सामना. गौडा गोलंदाजीसाठी. पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही बॅट आला परंतु बॅटची कडा घेतली गेली. बॅट चेंडूच्या रेषेत बरोबर जाऊ शकला नाही यतीन पाटील आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. या अखेरच्या षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारली जाते ते मात्र पाहायचंय. उमर 11 संघाच्या माध्यमातून गौडा गोलंदाजी करतोय. तर या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून 70 स्पोर्ट्स अपडेटचे तारीफजी सय्यद उपस्थित झाले, त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू पाहायला मिळतोय गौडाच्या माध्यमातून. बॅटच्या आणि व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जात आहे. बराचसा बाहेर चेंडू घोषित केला जातोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या 51 पाहायला मिळते आहे. तर संतोषजी नाणेकर tenniscricket.in च्या माध्यमातून यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं लाईव्ह चित्रण आपल्याला पाहायला मिळते जगभरासाठी.
पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, शफल होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु तो चेंडू ऑप्टमच्या बाहेर पिचिंग करण्याच्या प्रयत्नात बराचसा बाहेर जातोय आणि लगातारचे 2 स्क्वेअर चेंडू पाहायला मिळाले, 2 व्हाईट बॉल पाहायला मिळाले. धावसंख्या 52 धावांवर जाऊन पोहोचते ती उमर 11 अंधेरी या संघाची, अर्थातच हकीम शेख आणि कंपनी. खोलवर टप्प्याचा हा चेंडू जयेश पाटील येतोय चेंडूवर आणि डीप मिडॉनच्या दिशेने मात्र चेंडू अडवला जातो जयेश पाटीलच्या माध्यमातून आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. 53 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या आमने सामने. उमर 11 म्हटलं तरी मुंबईतील एक मातब्बर संघ ओळखला जातो आणि दुसऱ्या बाजूला बुवा 11 शिरवणे, अर्थातच विनर स्पोर्ट नालासोपारा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. 2 अवांतर चेंडू सोडून टाकले, परंतु एक दिशा टप्पा म्हणजे आपलं जे एक नियोजन केलंय, मला ऑप्टमच्या बाहेर गोलंदाजी करायची आहे, भले व्हाईट बॉल गेला तरी चालेल, ही नियोजनबद्ध गोलंदाजी या ठिकाणी गौडांच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्याचं यश मात्र त्याला या ठिकाणी मिळत आहे. आतापर्यंत या शेवटच्या षटकामध्ये फलंदाजांना जखडून ठेवलंय. आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा घेतली गेली, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि बाद होतोय मात्र या ठिकाणी अशरफ शेख. अशरफला देखील मात्र या ठिकाणी तंबूचा रस्ता Fuck this shit and hit the floor. धावसंख्या पुढे निघाली होती तिला कुठेतरी लगाम घालण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. शेवटच्या षटकामध्ये गौडा याच्याकडून आणि बाद होत आहेत. अशरफ त्याची जागा घेण्यासाठी मैदानात जातोय तो गयास शेख, अर्थातच गैसू या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू. भिवंडीच्या क्रिकेटमधील एक मोठं नाव, कारण बिलाल शेख आणि गयास शेख हे 2 बंधू आपण पाहतो. ज्याप्रमाणे जावेद आणि नासिरला आपण पाहिलं आणि या स्पर्धेच्या आयोजनामध्ये जावेदचा देखील मोठा वाटा आहे. जावेद आणि नासिरला पाहिलं, ज्याप्रमाणे आपण रवी आणि महेश चेंदवनकर यांना पाहतो, ऋषी आणि योगेश वैद्य यांना पाहतो, तसे बिलाल शेख आणि गयास शेख या 2 बंधूंना देखील आपण पाहत असतो. तर पाहूया गयास शेख अर्थातच गैसू फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालाय. काय करामत करतोय ते मात्र या ठिकाणी पाहायचंय. पाहत राहा युनायटेड चषक 2016, आतापर्यंतच्या रबर बॉलच्या क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक मोठी क्रीडा स्पर्धा. फुलटॉस पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, झेल घेण्याचा प्रयत्न आणि एक सुरेख झेल पकडला जातोय. बुवा 11 शिरवणे संघाच्या साठी चांगली कामगिरी केली जाते. तर या ठिकाणी नामवंत खेळाडू आणि ज्याच्या नावावर सुप्रीमो चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजची अल्टो कार जमा आहे, अर्थातच त्याचा व्यासपीठावर आगमन होत आहे. संदीप वैती उर्फ ग्लेन याचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन होत आहे. संदीप वैती, ग्लेन, आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत. DJ Tejas. 53 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या षटकामध्ये लगाम घालण्यामध्ये यशस्वी झालाय संपूर्णपणे गौडा. या षटकात मात्र अप्रतिम गोलंदाजी केली आहे. ऑप्टमच्या बाहेर पिचिंग जो एक जाणून बुजून रणनीती केली, ऑप्टमच्या बाहेर पिचिंग करायची आणि त्याच दिशेने मात्र गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत दोन्ही डावखुऱ्या हातांच्या फलंदाजांसाठी चांगली गोलंदाजी. रवी लिंगाला मैदानात दाखल झालाय. तर या ठिकाणी कार्यसम्राट नगरसेवक बहादूर ब्रिज यांचं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालेलं आहे. युनायटेड चषक 2016 मध्ये साहेब आपलं हार्दिक 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 असं स्वागत. सर्वात मोठ्या पारितोषिक रकमेची रबर बॉल क्रीडा स्पर्धा युनायटेड चषक 2016 आणि या क्रीडा स्पर्धेसाठी नगरसेवक साहेब बहादूर ब्रिज साहेब आपलं या ठिकाणी हार्दिक 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 असं स्वागत. तर जाऊयात पुन्हा एकदा गौडाकडे, जाऊयात यतीन पाटीलकडे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय, हवे चेंडू जाईल. ओबेद खान मुन्ना चेंडूवर येतोय आणि झेल पकडला जातोय. यतीन पाटील बाद. आणि या षटक अतिशय सुंदर म्हणावं लागेल. या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या
54 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 55 धावांची आवश्यकता. म्हणजे 5 षटकं म्हणजे 30 चेंडू आणि धावा करायच्या आहेत. त्या 55 धावा विजयासाठी करायच्या आहेत. खरोखर चांगलं षटक म्हणावं लागेल, कौतुक करावं लागेल गौडा याचं. 5 धावा केवळ शेवटच्या षटकामध्ये दिलेल्या आहेत आणि 3 विकेट देखील महत्त्वपूर्ण गौडा यांनी मिळवल्या. आपल्या संघासाठी भरीव कामगिरी. आणि या अगोदरच्या मॅचमध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल, पहिल्या इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये अंगद पाटीलने 2 धावांचं षटक टाकलं होतं आणि याही मॅचच्या पहिल्या इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये केवळ 5 धावा दिलेल्या आहेत त्या गौडा याने. आणि त्यामुळे एक चांगली मॅच होणं या ठिकाणी अपेक्षित आहे. पाहत रहा ममित चौगुले युवा प्रतिष्ठान व युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशन ऐरोली यांच्या माध्यमातून युनायटेड चषक 2016 उद्योगपती सुरेशजी राणा यांच्या आयोजनाखाली एक लाजबाब आयोजन रबर बॉलचं पाहायला मिळत आहे. लाजबाब तर आहेच आहे, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. रबर बॉल क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक मोठी क्रीडा स्पर्धा आणि टेनिस बॉल आणि रबर बॉलच्या क्रिकेटमधील सर्वोच्च स्थानी त्या खेळाडूने गेली 30 वर्ष अनुभवलेले आहे. असेच महाराष्ट्रातील नंबर 1 कित्येक वर्ष असणारा फलंदाज सर उमेश मांजरेकर यांचा सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि तीच ही स्पर्धा त्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात जाणार आहे. आणि हा सरांचा गौरव नसणार, संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताचा गौरव असणार आहे. कारण आपणा सर्वांना रिप्रेझेंट करतात. कारण प्रत्येकजण लहानाचा मोठा झाला. आता या ठिकाणी जेवढे खेळाडू खेळत आहेत प्रत्येकाने लहानपणे आवर्जून क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावायचं आहे. उमर 11 आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे. तर एक मिनिट थांबा. तर प्रत्येक जण आपल्यापैकी लहानापासून मोठा झाला तर उमेश मांजरेकर यांची फलंदाजी पाहत कारण तो एक काळच होता. राहुल 11 असेल, मॅचलेस 11 असेल, यांच्यामधील जी ठसन, यांच्यामधील जे क्रिकेट चालायचं, चंद्रकांत शिंदे, सुनील इंदुलकर, मनोज विचारे, संदीप दळवी, उमेश मांजरेकर, शंतनू गायचोर, अविनाश जाधव या सर्व नावांना पाहत एक पिढीच मोठी झाली आणि टेनिस क्रिकेटकडे वळणं जे आज एक पिढी वळली त्याला कारणीभूत हे सर्व लिजेंड खेळाडू आहेत. सायना नेहवालला गेल्या ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं. तो एक माइलस्टोन होता. त्याच्याहून प्रेरणा घेत बरेचसे बॅडमिंटनमध्ये खेळाडू वळले. त्याचं त्याची जे भेट असेल, काल जे सिंधूला विजेतेपद मिळाले त्याच्याच एक भेट असणार आहे. तिच्याकडून प्रेरणा घेत ती देखील खूप मोठ्या स्थानी जाऊन पोहोचली. तर हे देखील आपण उमेश मांजरेकर सरांविषयी बोलू शकतो. आज उमेश मांजरेकर सर ज्या ठिकाणी जाऊन पोहोचलेले आहेत त्यामुळेच की काय आज जी टेनिस क्रिकेटने खूप मोठी उंची प्राप्त केली आहे. जगभरामध्ये टेनिस क्रिकेट पाहिलं जातं तर सर्वात जास्त क्रिकेट देखील खेळलं जातं. कारण स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक मोठ्या स्थानावर हे टेनिस क्रिकेट आहे. प्रत्येक जण लहानापासून या क्रिकेटला सुरुवात करतो. सुरुवातीलाच आपण लहान असतो त्यावेळेला एक प्लॅस्टिकची बॅट दिली जाते, बॉल आपल्याकडे दिला जातो. पहिल्यांदा आपण गल्लीत खेळतो, तदनंतर विभागात खेळला जातो आणि तदनंतर आपण पुढच्या स्तरावर क्रिकेट खेळत असतो. तर ह्या क्रिकेटने, स्थानिक क्रिकेटने जे आपल्याला वेड लावून सोडलंय, आमच्या हृदयावर अधिराज्य गाजून सोडलंय, त्याच क्रिकेटची एक जबरदस्त स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. युनायटेड चषक 2016. तर या पुढील इनिंगच्या सुरुवातीला मात्र मी घेऊन जातोय. तर विनंती आहे पंच सामन्याला सुरुवात करायची. बंटीभाई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. खास नाला सोपारेहून या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील हार्दिक स्वागत. तर करुणा सर, सामन्याला सुरुवात करायची विनंती येते आयोजकांकडून. आणि तर यानंतर मी तुम्हाला घेऊन जातोय विघ्नेशजी मडवी सरांकडे. यानंतर धन्यवाद डीजे. ममित चौगुले युवा प्रतिष्ठान, युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित युनायटेड चषक 2016 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं व व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं. तर माझ्यासोबत जुडलेले आहेत चंदू शेट्टे, एक मोठं नाव टेनिस क्रिकेटमध्ये, एक मोठं नाव क्रिकेटमध्ये. नक्कीच एक छाप सोडली आहे, आपल्या आवाजाची छाप सोडली आहे. नक्कीच एक महान समालोचक, त्याच्यासोबत समालोचन करताना नक्कीच एक वेगळा आनंद होतो आहे. तर स्टेजच्या समोर जे कोणी उमर 11चे खेळाडू किंवा प्रेक्षक असतील तर त्यांना विनंती आहे की स्टेज सोडून तुम्ही उभं राहायचं आहे. तर खेळ रंगतोय तो बुवा 11 शिरवणे वर्सेस
उमर 11 अंधेरी. नक्कीच वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येते गोपी आणि स्ट्राईकला येतो म्हणजे सुमित ढेकळे. टेनिस क्रिकेटचा बाहुबली, रबर बॉलचा बाहुबली, नक्कीच एक महान खेळाडू. आज टेनिस क्रिकेटचा विचार केला तर नक्कीच एक याच्या मोठ्या खेळी आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकतात. मागची स्पर्धा शिरवणे येथे 57 धावांची खेळी, अप्रतिम खेळी सुमित ढेकळीची. 17 चेंडू. तर पुन्हा एकदा गोलंदाज गोपी सज्ज होतोय. पहिल्या चेंडू हवेत आहे, चेंडू जातोय तारामंडळ मध्ये, चेंडू जातोय सीमारेषा पार. ह्यूज सिक्सर. धन्यवाद डीजे. मगाशीच मागच्या सामन्यामध्ये सुमित ढेकळे यांनी पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता. प्रचिती पुन्हा एकदा तशीच देते. सुमित ढेकळे ऑन फायर. पहिल्या चेंडूवर आगास दिले. कधी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे 55. पहिल्या चेंडूवर 6 धावांची मोहर लागते. तर नक्कीच एक चांगल्या आयोजनाखाली चाललेली स्पर्धा आणि आज क्रिकेटचा एक महासंग्राम रंगतोय तो ऐरोलीच्या युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशनच्या या मैदानावर. नक्कीच मोठं आयोजन आणि मोठं काम युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून करून देत आहे. तोपर्यंत गोपी पुन्हा एकदा सज्ज होत आहे. पुन्हा एकदा सुमित ढेकळे. पुन्हा एकदा चेंडू, सेम बॉल सेम रिझल्ट. ह्यूज सिक्सर. बॅक टू बॅक 2 षटकार. नक्कीच एक संधी असेल सुमित ढेकळे असेल. या चेंडूवर जर षटकार मारला तर बुवा 11 संघाकडून 2000 रुपयाचा रोख पारितोषिक असणार आहे. विवेक सुतार यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नक्कीच एक संधी असणार आहे. क्रिकेटचा बाहुबली सुमित ढेकळे याच्या बॅटमधून 2 चेंडू 2 षटकार. नक्कीच प्रेशर असणार आहे गोपीवर आणि प्रेशर असणार आहे उमर 11 वर, कारण की क्रिकेटचा बाहुबली आता स्ट्राईकला आहे. तर बघूया षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी गोपी सज्ज होतोय. युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित युनायटेड चषक 2016 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. खेळ रंगतोय बुवा 11 वर्सेस उमर 11. षटकातील पुढील चेंडू आणि 3 चेंडूत 3 षटकार. 2000 रुपयाचं पारितोषिक लागलंय ते म्हणजे सुमित ढेकळे, बाहुबली ज्याला म्हटलं जातं, क्रिकेट मधला बाहुबली. 3 चेंडू 3 षटकार. 3 चेंडू नंतर धावसंख्या फलकावर सांगते ती म्हणजे 18. मधुर संगीत डीजे मास्टर. सन्माननीय राजू पाटील सर माजी नगरसेवक इथे उपस्थित आहेत. त्यांच्या युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. तर 3 चेंडूत 3 षटकार. नक्कीच आठवण करून देते युवराज सिंगची, ब्रॉडला मारलेला ते षटकार. नक्कीच 3 चेंडूत 3 षटकार. 55 धावांचा पाठलाग करताना नक्कीच चांगली सुरुवात म्हणावं लागेल. आणि क्रिकेटचा बाहुबली ज्याला म्हटलं जातं, 3 चेंडूवर 3 षटकार. षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी गोपी सज्ज होतोय. तर समोर आहे पुन्हा एकदा बाहुबली आणि हा ब्लॉक होल खोलवर टप्प्याचा पद्धत चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेगच्या फाईन लेगच्या दिशेने. घोषित क्षेत्र. आता 1 धाव मात्र मिळते. अप्रतिम खेळी पाहायला मिळते ते सुमित ढेकळे याची. नक्कीच 3 चेंडूत 3 षटकार मारलेत. धावसंख्या 4 चेंडू अखेरीचं धावसंख्या फलकावर आहे ती म्हणजे 19. नक्कीच 55 धावांचा पाठलाग करताना बुवा 11 संघ तर पुन्हा एकदा षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी गोपी सज्ज होतोय. समोर आहे सुमित ढेकळे आणि पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. मोठी अपील होती. आत्मविश्वास मात्र कमी, पण गचाळ फेकी आणि गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 1 धाव मात्र मिळते. धाव संख्या पुढे सरकते. लेग बायचा इशारा होतोय. धाव संख्या पोहोचते ती 20 वर. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. नक्कीच एक चांगली सुरुवात म्हणावं लागेल बुवा 11चा. एक चांगली सुरुवात म्हणावं लागेल सुमित ढेकळे यांच्याकडून. नक्कीच अप्रतिम आणि भेदक अशी फलंदाजी सुमित ढेकळे. तर बघूया षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोपी सज्ज होतोय. एक मागडं षटक आतापर्यंत गोपीच्या माध्यमातून
टाकण्यात येतील. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, त्याच्यात त्यांनी आतापर्यंत 20 धावा मोजल्यात. महागडं षटक म्हणावं लागेल, कारण की धावसंख्येचा विचार केला तर 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. तत्पूर्वी चांगला प्रतिकार करताना पुन्हा एकदा बुवा 11 षटकातील अखेरचा चेंडू टाकण्यासाठी गोपी पुन्हा एकदा तयार होतोय. आणि हा चेंडू पडून थोडासा आत येतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. नक्कीच एक षटकानंतर धाव संख्या फलकावर सांगते ती म्हणजे 20. बिनबाद 20. नक्कीच एक मधुर संगीत आपण ऐकाल डीजे मास्टर कृष्णाच्या माध्यमातून. सैराट चित्रपटातील हे संगीतानंतर पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. सैराट चित्रपट ज्याने इतिहास घडवला, मराठी माणसाचा, मराठी चित्रपट सृष्टीला नक्कीच शेकडा आकडा दाखवलाय, तो म्हणजे चित्रपट सृष्टीत. नक्कीच सैराट हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच एक 100 आकडा गाजलाय. तर एक सैराट फलंदाजी करताना दिसतोय तो म्हणजे क्रिकेटचा बाहुबली सुमित ढेकळे. पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं षटक घेऊन येते भूषण हुसेन. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा, पूल करण्याचा प्रयत्न, पण तिथे मात्र क्षेत्ररक्षक अप्रतिम होत आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या सीमित धावसंख्या आहे ती 7 चेंडू, अखेरचं 20 अशी लागते. तर नक्कीच एक चांगली खेळी आणि 3 खणखणीत षटकार. नक्कीच एक चांगला खेळ सुमित ढेकळे यांच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू आणि हा ऑफस्टमच्या नक्कीच हात चेंडू येतोय, पिचिंग होतोय. सुमितला काही जज करता आला नाही आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल हुसेन याच्या गोलंदाजीवर. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. इट्स बिगी. माझा झालाय पगार. डीजे धावसंख्या 26 वर पोहोचते आणि सुमित ढेकळे वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजे 25. नक्कीच एक चांगला खेळ, त्याच्या 4 खणखणीत षटकार. नक्कीच एक बाहुबलीचा खेळ पाहायला मिळतोय तो म्हणजे सुमित ढेकळे, बाहुबली ज्याला म्हटलं जातं. नक्कीच षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी हुसेन तयार. आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा घेतोय, चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या पोहोचते ती 27 वर. एक अप्रतिम खेळ बुवा 11 संघाकडून, एक अप्रतिम खेळ सुमित ढेकळेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू आणि आखूड टप्प्याचा चेंडू, चुकीला माफी नाही. चेंडू जातोय सरळ दसा. षटकार. सुमित ढेकळे ऑन फायर. 5 षटकार. वैयक्तिक धावसंख्या खेळतोय तो म्हणजे 32. संघाची धावसंख्या 33. 5 खणखणीत षटकार. पुन्हा एकदा चेंडू जातोय, चेंडू जातोय तारामंडळ मध्ये. ह्यूज सिक्सर. 6वा षटकार. डीजे थरावर थर, थरावर थर, थरावर थर आणि षटकारावर षटकार. सुमित ढेकळेच्या बॅट मधून क्रिकेटचा बाहुबली, एक महान खेळाडू सुमित ढेकळे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 39. सुमित ढेकळे खेळतोय. वैयक्तिक धावसंख्या 38. त्याच्यात 6 खणखणीत षटकार. षटक क्रमांक दुसरे ते संपुष्टात आले. धावसंख्या फलकावर लागली ती 39.
तर नक्कीच 5-6 खणखणीत षटकार सुमित ढेकळेच्या बॅटमधून. धावसंख्या आहे ती 2 षटकाखेरीज बिनबाद 39. तर नक्कीच एक प्रेक्षकांच्या भेटीस नक्कीच एक एक चांगली मेजवानी युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन आणि एक चांगली स्पर्धा आणि एक चांगला सामना आणि चांगला फलंदाजाची फलंदाजी पाहायला मिळते. सुमित ढेकळे ऑन फायर. नक्कीच 38 धावांची खेळी, संघाची धावसंख्या 39. गेसू येतोय षटक क्रमांक 3 घेऊन. षटकातील पुढील चेंडू आणि हा पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची कडा घेतोय सुमित ढेकळे, मात्र 2 धावा इथे पूर्ण होताना दिसतंय आणि हा चांगला फेकी पण मात्र 3 धावा इथे पूर्ण होतात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल दोन्ही फलंदाज. नक्कीच एक चांगला खेळ पाहायला मिळतोय या दोन्ही खेळाडूंकडून. तर धावसंख्या पुढे सरकते 3 ने धावसंख्या 42 वर पोहोचते. त्यात 38 धावांची खेळी सुमित ढेकळे, त्याच्यात 6 खणखणीत षटकार. षटकातील पुढील चेंडू तर पुन्हा एकदा गेसू येतोय गोलंदाजी सड्यात. आणि पुन्हा एकदा जुरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये. 1 धाव मात्र मिळते. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुमित ढेकळे. नक्कीच स्ट्राईक रोटेट होताना दिसते आणि हा सामना नक्कीच एक परड जड पाहावं लागेल ते बुवा 11 संघाचं. तर सुमित ढेकळे 40 धावसंख्येवर खेळतोय, संघाची धावसंख्या 44. अप्रतिम खेळ, भेदक असा खेळ, एक बाहुबलीचा खेळ आणि नक्कीच आपल्या नावाला साजेशीर अशी खेळी. त्याच्यात 6 खणखणीत षटकार. वैयक्तिक धावसंख्या 40, संघाची धावसंख्या 44. षटकातील पुढील चेंडू गेसी आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. चेंडू हवेत आहे, उंची जास्त आहे, फलंद क्षेत्ररक्षक षटक आलाय म्हणजे सुमित ढेकळे याची खेळी संपुष्टात येतोय. सुमित ढेकळे तंबूत परततोय. वैयक्तिक धावसंख्या 40. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुमित ढेकळेसाठी, कारण की 6 खणखणीत षटकार. तर एक बाद धावसंख्या आहे ती म्हणजे 44. नक्कीच पुढील सामना आहे तो किरण 11 शिरवणे, परी 11 डोंबोली. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी लगेच समालोचन कक्षात यायचं आहे. तर परी 11 किरण 11 संघाचा खेळाडू इथे आलेला आहे आणि परी 11 संघाचा कर्णधार इथे कृपया मंचावर यायचं आहे. आणि अप्रतिम खेळ पाहायला मिळते. सुमित ढेकळे वैयक्तिक धावसंख्या 40 वर बाद होतोय. नक्कीच संघाची धावसंख्या 44. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी गेसू नवीन आलेला फलंदाज आणि नो चेंडू घोषित. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 24 इथे अवलंबला जातोय. तर नक्कीच एक बीमर चेंडू टाकण्यात आलाय गेसूच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरकते 46 वर पोहोचते. तर अख्तर येतोय पुन्हा एकदा आणि ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25 तिथे अवलंबला जातोय. नक्कीच करुणाकर कोटियन ते नक्कीच पंचांची कामगिरी करताना. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क व सज्ज होते गेसू आणि हा चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. नक्कीच एक साजिदच्या बॅट मधून खणखणीत स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमा पार. षटकार. धावसंख्या झाली ती म्हणजे 53. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. एक हाती सामना नक्कीच बुवा 11 संघाने विजयी संपादाच्या उंबरठ्यावर येऊन ठेवले. त्यात सर्वात मोठा हात आहे तो म्हणजे नक्कीच कृष्णा सातपुते कतारहून सामना बघतात. नक्कीच आता फोनवरून त्यांनी सांगण्यात आले की कतारवरून मी हा सामना बघतोय. सुमित ढेकळेंची तर नक्कीच
थोड्या वेळाने कृष्णा सातपुते कतारवरून आपल्यासाठी इथे जोडले जातील. नक्कीच एक चांगला कतारवरून आणि सुमित ढेकळेची खेळी पाहण्यासाठी कतारवरून ते मॅच बघतायत. नक्कीच एक हा उच्च दर्जाचा क्रिकेट नक्कीच युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून इथे ठेवण्यात आले आहे. तर सर्व काही यश आहे युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, नक्कीच ममित चौगुले युवा प्रतिष्ठानला, तसेच विजय चौगुले साहेबांना, तसेच सुरेशजी राणा सरांना. हे सगळं काही त्यांचं यश आहे, कारण की ही महासंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम या मैदानावर. पुन्हा एकदा चेंडू जातोय स्क्वेअर लेग झोनमध्ये, एक धाव मात्र मिळते. हा